रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्या वतीनं माळशिरस बंदची हाक. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची एका देशद्रोही इसमाने विटंबना केली. त्यामुळे परभणी येथील वातावरण तापले. तमाम भीमसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. भीमसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. जाळपोळ सारखा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून महिला व विद्यार्थ्यांना मारहाण केली. अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले, अटक करण्यात आली. या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी सारख्या वकिलीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे व या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद व एकेरी भाषेत उल्लेख केल्याबद्दल तमाम बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी माळशिरस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आज 23 डिसेंबर रोजी माळशिरस बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच माळशिरस शहरातून माळशिरस तहसीलपर्यंत मोटरसायकल रॅली काढून माळशिरसचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.